मंडळी 100% कुरकुरीत आणि तेवढेच कमी तेलकट टम्म फुगणारे साबुदाणा वडे बनवण्यासाठी 2.5 कप साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। त्यानंतर त्यामध्ये अर्ध बोट वरती राहील एवढं पाणी ओतलं आणि रात्रभर साबुदाणा भिजण्यासाठी ठेवून दिला। वाटणासाठी हिरवी मिरची आणि आलं घालून वाटण बनवून घेतलं। साबुदाणा चांगला मऊ आणि मोकळा भिजलेला होता। हाताने दाबला तर असा मॅश होतोय, व्हिडिओमध्ये बघू शकता। त्यानंतर त्यामध्ये 3 बटाटे उकडून साल काढून किसून घेतलेले होते, ते बटाटे घातले। तयार वाटण घातलं, चवीनुसार मीठ, 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घातला। हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चला आता उपवासाची चटणी बनवूया। त्यासाठी हिरवी मिरची, आलं वाटून घ्यायचं, त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा, चवीनुसार मीठ, साखर, 3-4 चमचे दही आणि गरजेनुसार पाणी घालून चांगलं बारीक फिरवून घ्यायचं। आणखी थोडंसं पाणी घालून या चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। चटणी तयार झाली। चला आता लगेचच वडे बनवून घेऊयात। साईडलाच गरम असलेल्या तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवरती हे वडे घालून तळून घ्यायचे। वडे तळताना मीडियम टू हाय फ्लेमवरती तळा। सुरुवातीला हाय फ्लेम ठेवा, त्यानंतर मीडियम करा। लो फ्लेमवरती वडे तळू नका, नाहीतर तेलामध्ये फुटले जातील आणि भाजण्याची सुद्धा शक्यता असते। एकदम टम्म फुगलेले कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत। येणाऱ्या आषाढी एकादशीला आमच्याकडे तरी हाच बेत असणार आहे। तुमच्याकडे कशाचा बेत असणार हा मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टावर फॉलो करा। थँक्यू।